वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते. य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून आणि सानंद स्वागत करत आहे. आपला आता उपक्रम सुरू आहे तो आहे वेदांत वैभव आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करतोय. ईश, केन, कठ ही 3 उपनिषदं त्यांचा आपला थोडासा अभ्यास झाला आहे. निदान तोंड ओळख तरी झाली. आता 4थ्या उपनिषदाचा अभ्यास सध्या सुरू आहे. कारण 4थ्या उपनिषदाचं नाव आहे प्रश्नोपनिषद आणि त्याच्यामध्ये 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि 6 प्रश्नांपैकी 3 प्रश्न कुठल्या शिष्याने विचारले तेही आपण पाहिलं. त्याची उत्तरं पिप्पलाद मुनींनी काय काय दिली हे याचाही आपण थोडा अभ्यास केला. आज आपण बघणार आहोत तो 4था प्रश्न. या 3 प्रश्नामध्ये आपण हे सगळं पाहिलं की इंद्रिय म्हणजे काय, इंद्रियांना देव म्हटलेलं आहे, त्यांना कोण धारण करतं, प्राण म्हणजे काय, उपप्राण म्हणजे काय, त्यांची कार्य म्हणजे काय, त्यांचे विभाग कसे पडतात आहे आणि त्यांचं स्थान कुठे आहे, या सगळ्याचा आपण ह्या 3 प्रश्नामध्ये अभ्यास केला आहे. आता आज आपण बघणार आहोत तो 4था प्रश्न. अर्थातच हे 6 वेगवेगळे शिष्य आहेत आणि शिष्य हे पिप्पलाद मुनींकडे आपल्या शंका विचारण्यासाठी, आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी पिप्पलाद ऋषींकडे आलेत आणि पिप्पलाद ऋषी त्या प्रत्येकाच्या प्रश्नाचा सांगोपांग विचार करून त्याचं समर्पक यथायोग्य असं उत्तर देत आहेत. आणि त्या शिष्यांच्या निमित्ताने आपल्यालाही या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत आणि म्हणूनच आपण ह्या प्रश्नोपनिषदाचा अभ्यास करतोय. काही लोकांच्या मते हे थोडंसं अवघड वाटतंय आहे, निश्चितच अवघड आहे. कारण भगवद्गीता ही या उपनिषदातनं आलेली आहे. भगवद्गीता त्या मानाने म्हणजे अभ्यास करताना ते तरी जरा समजते असं वाटतं, पण उपनिषदाची भाषाच मुळे आधी कठीण आहे. कारण ते आर्ष भाषा आहे. संस्कृत जरी असलं तरी ते आजचं संस्कृत नाही आहे, ते आर्ष संस्कृत आहे, वैदिक संस्कृत आहे. त्यामुळे ते समजायला थोडंसं अडचण येते किंवा कठीण वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही उवाच असं नाही आहे. इथे कुठेही कोण म्हणालं हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे ते संदर्भानुसार समजून घ्यावं लागतं की गुरू काय सांगतायत, शिष्याचा काय प्रश्न आहे, हे सगळं आपल्याला आपण आपलं आकलन करून घ्यावं लागतं आहे. आणि काही शब्दही अतिशय वेगळे आहेत की जे आपण आत्तापर्यंत कधीच अभ्यासले नव्हते असेही शब्द ह्याच्यात येतात. पण म्हणून हे अवघड वाटतं, पण इतकंही अवघड नाही आहे. आणि मागच्या वेळेस मी म्हटलं तसं जर आपण उपनिषदाचा अभ्यास करणार नसू तर कोण करणार. आपण भारतीय आहोत, हे हिंदू तत्त्वज्ञान आपल्या जवळचं आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर प्रत्येक मानवाने याचा अभ्यास केला पाहिजे. पण इतर म्हणजे पाश्चात्य देशांना हे थोडंसं कठीण वाटतं कारण त्यांची जीभ तशी वळत नाही. आपल्याला जितकं सहजपणाने शांताकारम भुजगशयनम म्हणता येतं तसं त्यांना येत नाही. कारण त्यांचं ॲक्सेंट वेगळं आहे, त्यांचे उच्चार वेगळे आणि त्यामुळे त्यांना देवनागरीपासून हा अभ्यास करावा लागतो. आपली तेवढी तर अडचण नाही आहे.
आपल्याला देवनागरी येतं, निदान वाचता येतं, अर्थ न का कळेना पण निदान वाचता येतं, हा तर आपला प्लस पॉईंट आहे. त्यामुळे आपण उपनिषदाचा निदान अभ्यास, निदान तोंड ओळख करून घ्यायलाच हवी. आणि उपनिषदं हे काहीतरी आउटडेटेड कालबाह्य तत्त्वज्ञान नाहीच आहे. आजच्या जीवनात सुद्धा कसं वागावं ही कला या उपनिषदात सांगितली. जसं भगवद्गीतेच्या बाबतीत आपण म्हटलं होतं तसं हे शास्त्र पण आहे आणि ही कला पण आहे, ही उपासना पण आहे आणि हा अभ्यास पण आहे. या दोन्हीची सांगड ह्या उपनिषदाच्या अभ्यासामध्ये घातली आहे. त्यामुळे उपनिषदाचा अभ्यास जितका वारंवार आपण करत राहू तितकं ते आकलन होईल आणि आकलन झाल्यानंतर एक विलक्षण, एक अतींद्रिय असा आनंद मिळत जातो. इतकी ह्या उपनिषदाच्या अभ्यासाची गोडी. आता प्रस्तावना पुष्कळ झाली. आता प्रत्यक्ष प्रश्नोपनिषदातल्या 4थ्या प्रश्नाला आपण आरंभ करणार आहोत. पण 3 प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं? प्राण म्हणजे काय, मनस म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, या सगळ्याचा आपण अभ्यास केला होता की नाही. आपण हेही पाहिलं होतं की ज्या अहेतुक हालचाली आहेत त्या प्राण घडवून आणतो आणि सहेतुक हालचाली आहेत त्या मनस घडवून आणतं, हेही माहिती आहे. जीवात्मा म्हणजे काय? खरं म्हटलं ना तर प्रत्येक जीव हा अनुभवांचं केंद्र आहे. आपल्या आत्तापर्यंत आपण जन्मल्यापासून आत्ता या आजच्या घटकेपर्यंत आपण किती अनुभव घेतलेत. चांगले असतील, वाईट असतील, कंटाळवाणे असतील, असे कितीतरी अनुभव आपण घेतलेत. म्हणजे शेवटी काय आहे, जीव हा सगळ्या अनुभवांचं केंद्र आहे. मुळात सांगू का, जीवाची रचनाच मुळी इतकी गुंतागुंतीची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 5 कोश आहेत. अन्नमय आहे, प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे आणि आनंदमय असे कोश आहेत. आणि हे कोश कसे आहेत तर जसे जसे जीवाची आता एक थोडंसं महत्त्वाचं विधान करते की जीवाची पातळी, आध्यात्मिक पातळी जशी जशी वरची होत जाते तसतसे, लक्षात घेऊया, तसतसे पंचकोश विरळ होत जातात आणि त्यामुळे त्याच्यातून अधिक प्रमाणात आत्मप्रकाश प्रगट होत जातो. खरं म्हटलं तर माणूस इथून तिथून सारखाच. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव काय आणि संत विभूती महात्मे हे काय. खरं म्हटलं तर शरीराची रचना सारखीच असते, पण त्यांचे पंचकोश हे जाड नसतात किंवा कडक नसतात, ते विरळ होत जातात आणि त्यामुळे त्यांचा आत्मप्रकाश सहजपणाने प्रगट होतो. आता हे पंचकोश जे आहेत हे विरळ व्हायला पाहिजेत. खरं म्हटलं ना तर सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ पातळीचा, श्रेष्ठ दर्जाचा, वरच्या दर्जाची कृती कुठली आहे, परमात्म्याची कृती कुठली आहे, ती आहे माणूस. आणि म्हणूनच माणसाला विश्वस्य सुकृती असं म्हटलेलं आहे. विश्वस्य सुकृती, सुकृती म्हणजे उत्तम, गुड क्रिएशन, बेस्ट क्रिएशन काय आहे तर माणूस हे त्याचं बेस्ट क्रिएशन खरं म्हटलं तर आहे. आणि म्हणून या माणसाने आपली अधिकाधिक उन्नती साधायला पाहिजे. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक नाही तर आध्यात्मिक उन्नती साधायची असेल तर या उपनिषदांचा निश्चितच अभ्यास आपल्याला व्हायला पाहिजे आणि आपण तो त्या दृष्टीने सुद्धा आपण तो करतोच आहोत. आणखीन काय ह्या उपनिषदाबद्दल जे सांगितले तेही थोडं बघूया. आता हे शिष्य प्रश्न विचारतायत की नाही. आता शिष्य प्रश्न विचारतायत आणि गुरु त्यांची उत्तरं देत आहेत. पण गुरूंना शिष्याचा कुठला गुण सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा असेल तर गुरु प्रसन्न होतात. म्हणजे मला ते ज्ञान हवंच, मला ते समजायलाच हवं, मी ते समजून घेणारच, अशी जर का शिष्याची तळमळ असेल तर गुरु अतिशय प्रसन्न होतात. आणि ती जर नसेल तर ती होईपर्यंत गुरु वाट पाहतात. आणि म्हणूनच या प्रश्नोपनिषदात ह्याचा वारंवार प्रत्यय येतो. हे 6 शिष्य पिप्पलाद मुनींकडे आले. त्यांना वर्षभर थांबायला गुरूंनी सांगितलं आणि ते खरोखर थांबले. नुसतेच थांबले नाही तर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून थांबले. आणि त्याच्यानंतर आता एक एक शिष्य एक एक प्रश्न विचारतोय. आता हे प्रश्न विचारताना सुद्धा मी शहाणाच आहे, मी जरा तुमची परीक्षा, असं नको आहे. असा भावच शिष्याच्या मनामध्ये नको. मला काही कळत नाही, तुम्ही मला ह्याचं उत्तर द्या, अशी बालस्वरूप, लहान मुलासारखी निरागस निर्व्याज वृत्ती असेल तर ते गुरु प्रसन्न होतात. आणि गुरु सांगत असताना ते लक्षपूर्वक ऐकायचे. कारण गुरु हे प्रश्नांची उत्तरं देताना किंवा हे आत्मज्ञान प्रगट करताना एका वरच्या पातळीवर असतात, एका उच्चतम अशा लेव्हलवर असतात, त्या स्तरावर असतात.
योगारूढ अवस्थेत असतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या प्रश्नांची उत्तरं ते तशीच सांगतील असं नाही. त्यामुळे ते सांगत असताना आपलं लक्ष पूर्ण त्यांच्याकडे हवं. आणि हेच या सगळ्या 6ही शिष्यांनी हे केलेलं आहे. आता हे 3 प्रश्न झाले होते आणि आज आपण 4थ्या प्रश्नाला प्रारंभ करणार आहोत. तर 4था प्रश्न काय आहे आणि कोण विचारत आहे? बघा, आपण मागच्या वेळेसपासून बघतोय, प्रश्न विचारणाऱ्याचं नुसतं नाव सांगितलं नाही आहे, तर तो कुणाचा मुलगा आहे, कुठल्या विभागातनं, कुठल्या क्षेत्रातनं, कुठल्या प्रांतातनं तो आला आहे, हे सगळा उल्लेख आहे. म्हणजे इथे कुठेही गोंधळ होत नाही. आता 4था प्रश्न कोणी विचारला आहे बघूया. आधी मंत्र वाचते आणि मग त्याचं स्पष्टीकरण बघूया. अथः एनं सौर्यायणी गार्ग्यः पप्रच्छ. कुणी प्रश्न विचारलाय? सौर्यायणी, सूर्याचा मुलगा. सूर्य म्हणजे तो सूर्य नाही, सूर्य नावाच्या ऋषींचा मुलगा आहे. त्याला म्हटलेलं आहे सौर्यायणी, सूर्याचा मुलगा. जसा सुमित्रेचा मुलगा सौमित्र, दशरथाचा मुलगा दाशरथी किंवा कुंतीचा मुलगा कौंतेय, तसा सूर्याचा मुलगा सौर्यायणी. आणि त्याचं नाव काय आहे? गार्ग्य. गार्ग्य, सौर्यायणी गार्ग्य हा पप्रच्छ. त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? भगवन् एतस्मिन् पुरुषे कानि स्वपन्ति, कानि अस्मिन् जाग्रति, कतरः एषः देवः स्वप्नान् पश्यति, कस्य एतत् सुखं भवति, कस्मिन्नु सर्वे संप्रतिष्ठिताः भवन्ति इति. एवढे प्रश्न विचारले. एका प्रश्नामध्ये अनेक उपप्रश्न विचारलेले आहेत आणि हे उपप्रश्न जरी असले तरी आपल्याशी संबंधित आहे. आता पहिला त्यांनी प्रश्न विचारला आहे की ह्या पुरुषामध्ये कोणती इंद्रिय झोपतात. आपण झोपतो तेव्हा नेमकं काय घडतं? झोपल्यानंतरचं ज्ञान आपल्याला काही नाही आहे. कुणीतरी असं सांगू शकेल का मी आता गाढ झोपलो आहे बरं का? जो उत्तर देईल तो गाढ झोपलेला नाही आहे, आणि जो गाढ झोपतो त्याला उत्तर देता येत नाही, कारण त्याला कळतच नाही. आता प्रश्न असा विचारला आहे की जेव्हा मनुष्य झोपतो तेव्हा नेमकी कुठली इंद्रिय झोपतात आणि कुठली जागी असतात? कानि स्वपंती, कानि जागृती. स्वपंती, स्वप धातू आहे. स्वप म्हणजे झोपणे. कानि स्वपंती, कुठली इंद्रिय झोपतात, आणि कानि जागृती, कुठली जागे असतात. कतरः एषः देवः स्वप्नान् पश्यति. आणि कोण ही स्वप्न पाहतो? आपली एक स्वप्नसृष्टी असते. प्रत्येकाला स्वप्न पडत असतात. म्हणजे 3 अवस्था आहेत माणसाच्या: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या तिन्ही अवस्थेमध्ये नेमकं काय कार्य घडतं, नेमक्या हालचाली तरी काय घडतात, असा प्रश्न आहे. 3 प्रश्नामध्ये 3 अवस्था विचारलेल्या आहेत. कस्य एतत् सुखं भवति, आणि कशामुळे ह्याला सुख प्राप्त होतं. कस्मिन्नु सर्वे संप्रतिष्ठिताः भवन्ति, आणि कशामध्ये ही सगळी इंद्रिय स्थित आहेत, आश्रित आहेत, आरूढ आहेत. असे प्रश्न 5 प्रश्न या सौर्यायणी गार्ग्याने विचारलेले आहेत. कुणाला? पिप्पलाद मुनींना. कळला? प्रश्न कळला. 4था खंड आज आपला चालू आहे आणि 4थ्या खंडातला पहिला मंत्र आपण पाहिला. आता बघूया तिन्ही अवस्था म्हणजे काय. जागृती म्हणजे काय? आत्ता आपण जागृत अवस्थेत आहोत, हो की नाही? आत्ता मी बोलते आणि तुम्ही ऐकतायत, म्हणजे आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत. या जागृत अवस्थेमध्ये सगळ्या जाणीवा असतात ना, त्या जाग्या असतात. सगळ्या जाणीवा म्हणजे आत्ता इथे काही आवाज आला तर मला ऐकू येतोय, मला दिसतंय, मला वास येतोय. सगळ्या जाणीवा जागृत आहेत. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय अगदी जागृत आहेत आणि सगळी इंद्रिय आपापली कामंही करत असतात. आता मी जरी बोलण्याचं काम करत असले तरी इथे कुठला आवाज आला तर मला ऐकू येणार आहे, वास येणार आहे, दृश्य दिसणार आहे, सगळं आहे. बरं, मग माणूस झोपतो तेव्हा काय होतं? त्याला सुषुप्ती अवस्था म्हटलेलं आहे. त्यावेळी मग ह्या शरीरात कोणीतरी जागा असतो का? कोणीतरी जागा असणारच ना. मी जरी झोपले तरी दुसऱ्या दिवशी मी सांगते की काल रात्री मला अतिशय गाढ झोप लागली. हे कोणाला कळतं? म्हणजे कुणीतरी एक जागा असतो. आता तो कोण जागा असतो? त्यावेळी ह्या शरीरात कुणीतरी जागा असतो, कारण आपण स्वप्नही बघत असतो. त्यातील अनुभव आपल्याला खरेही वाटतात. हे अनुभव घेणारा आणखीन कुणीतरी असणारच ना. बघा, जागृतीमध्ये कोणीतरी जागा आहे, तो सगळे हे अनुभव घेतोय, ऐकतोय, पाहतोय, चव घेतोय, वास येतोय, सगळ्या गोष्टी आहेत. सुषुप्तीमध्ये सुद्धा जरी गाढ झोपला असला तरी कोणीतरी जागा असतो. आणि स्वप्नामध्ये तर आपण स्वप्न आपल्याला खरीच वाटतात. दुसऱ्या दिवशी जागं झाल्यानंतर कळतं की अरे काल पडलं होतं ते स्वप्न होतं.
पण तेव्हा ते खरंच वाटत असतं. आता इथे आणखीन एक थोडासा विचार करणार आहोत. इथे कार्य म्हणजे शरीर आहे आणि करण म्हणजे इंद्रिय आहेत. करण म्हणजे साधन आहेत, उपकरणं आपण म्हणतो ना. इथे कार्य म्हणजे शरीर आहे, करण म्हणजे इंद्रिय आहेत आणि ह्या शरीर आणि इंद्रिय ह्यांना मिळून त्याला संघात म्हटलं जातं. कार्यकरण संघात 13व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं, कार्यकरण संघात. शरीर हे जड असून स्वतःसाठी नाही आहे, तर त्या देहधारी जीवासाठी असतं. शरीर आपल्याला दिले कारण हे अनुभव घेण्यासाठी ना, कारण देह हा पूर्ण जीवावर अवलंबून आहे. आता बघा, नेहमीच आपण व्यवहारात सुद्धा पाहतो की कार्य आहे त्या कारणामध्ये लीन होतं. मातीचा घडा आहे, मातीचा एक समजा छोटासा सुगड आहे, माठ आहे, म्हणजे ते कार्य आहे. कार्यचा अर्थ आपण पुन्हा पुन्हा अभ्यास करतोय. कार्य म्हणजे फिनिश प्रॉडक्ट आणि कारण म्हणजे रॉ मटेरियल. फिनिश प्रॉडक्ट हे समजा एवढंसं माठ आहे, एवढंसं मडकं आहे, ते फुटलं की कशात विलीन होणार आहे? मातीतच जाणार आहे. म्हणजे कार्य हे कारणामध्ये विलीन होत असतं. सोन्याचे अलंकार आहेत, वेगवेगळे अलंकार आहेत. वाकी आहे, तोडे आहे, चपलाहार आहे, कानातलं आहे, गळ्यातलं आहे, साखळी आहे, अंगठी आहे. दिसायला हे वेगवेगळे दिसतात, पण हे वितळवले की पुन्हा कशात जाणार आहेत? पुन्हा त्याचं काय होणार आहे? सोनं. तसंच कारण हे शेवटी विलीन कशात होतं? कार्यामध्ये. कार्य हे कारणामध्ये विलीन होतं. मग आता इथे विचारलं आहे शिष्याने प्रश्न की या शक्तींचा लय कुठे होतो? शेवटी या सगळ्या इंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, यांचा विलय कशात होतो, लय कशात होतो, असं विचारले. आता पिप्पलाद मुनी अतिशय प्रसन्न झालेत आणि आता उत्तर देत आहेत. तस्मै सह उवाच यथा गार्ग्यः मरीचयः अर्कस्य अस्तं गच्छतः सर्वाः एतस्मिन् तेजोमण्डले एकीभवन्ति ताः पुनः पुनः उदयतः प्रचरन्ति एवं ह वै तत्सर्वं परे देवे मनसी एकीभवन्ति. फार सुंदर दृष्टांत दिला आहे. अवघड आहे हे स्टेटमेंट जे आहे, सिद्धांत आहे, तो कठीण वाटतोय, पण तो सोपा करण्यासाठी उपनिषदांनी आपल्याला विविध दृष्टांत दिलेले. दृष्टांतावरून सिद्धांत जाणून घ्यायचा, ही तर आपली आता पद्धत ठरली आहे. आता पिप्पलाद मुनी म्हणतात मरीचयः. मरीची कोणाचं नाव आहे? सूर्याचं नाव आहे. मरीचयः अर्कस्य, म्हणजे जो अर्क म्हणजे सूर्य, तो काय करतो? अस्तं गच्छतः, जेव्हा अस्ताला जातो, सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा काय करतो? सर्वाः एतस्मिन् तेजोमंडले एकीभवन्ति, सगळी किरणं आपली आवरून घेतो. आपण पाहतो ना, दिवसभर ही किरणं सगळीकडे प्रकाशित असतात. फक्त पूर्व दिशा नाही, पश्चिम आहे, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधो, सगळ्या दशदिशा प्रकाशित झालेल्या असतात. म्हणजे सगळी किरणं पसरलेली असतात. अस्ताला जाताना तो काय करतो? सगळी किरणं आवरून घेतो, एकत्र करतो, एकीभवन्ति. आणि मग दुसऱ्या दिवशी काय होतं? ताः पुनः पुनः उदयतः प्रचरन्ति. दुसऱ्या दिवशी पुन्हा उदय होतो सूर्याचा, तेव्हा पुन्हा ती पसरतात. तसंच इथे सांगितलं, सर्वे परे देवे मनसी एकीभवन्ति. तशीच, अगदी तशीच सगळी इंद्रिय काय करतात? या मनाशी एकरूप होतात. जेव्हा झोपतो तेव्हा, मनुष्य जीव झोपतो तेव्हा काय होतं? सगळी इंद्रिय आहेत की नाही, म्हणजे डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, ही आधी त्यांच्या केंद्रामध्ये जातात. ही सगळी केंद्र मनामध्ये जातात आणि मग ते सगळ्याचा तिथे लय होतो असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यावेळेला झोप लागल्यानंतर पुढे फार सुंदर सांगितलं आहे, तेन तर्हि एषः पुरुषः न शृणोति. झोपल्यानंतर काही ऐकू पण येत नाही. न शृणोति, न पश्यति, न जिघ्रति, न रसयते, न स्पृशते, अभिवदते, न आदत्ते, न आनंदयते, न विसृजते, न इयायते, स्वपिति इति आचक्षते. एकदा मनुष्य गाढ झोपला की त्याला काय काय करता येत नाही. बघा, आता आपण बघूया. न शृणोति, ऐकू येत नाही. कोणी काय बोलत असलं, ह्याला काही ऐकू येत नाही, हा गाढ झोपलेला आहे. न पश्यति, दिसतही नाही. न जिघ्रति, त्याला कशाचा वास येत नाही. न रस येते, कशाची चव कळत नाही. न स्पृशते, कशाचा स्पर्शही जाणवत नाही. न अभिवदते, बोलत नाही. न आदत्ते, तो काही घेत नाही. न आनंद येते, त्याला आनंदही होत नाही. न विसृजते, म्हणजे मलमूत्र विसर्जनसुद्धा करत नाही. न इया येते, कुठे जातही नाही. आणि मग तेव्हा लोक म्हणतात की हा झोपलाय.
हा झोपलाय. स्वपिती इति आचक्षते. आता बघा, हे सगळं जे आहे ना, तो काहीही करत नाही तेव्हा आपण म्हणतो की हा माणूस झोपलाय, गाढ झोपलाय. आपण व्यवहारात सुद्धा बघतो, आपल्या घरामध्ये एखादं कार्य असतं, पुष्कळ गडबड चाललेली असते, पण एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये सुद्धा अगदी गाढ झोपलेली असते. किती मुलांचा दंगा चालू असो, काही कामं चाललेली असो, ह्याला काही त्याचं नसतं. त्यामुळे हा झोपलाय असं आपण म्हणतो ना, तसंच आहे इथे. आता पुढे त्यांनी आता 3 प्राणांचं वर्णन केलं. नेमकं काय होतं आता ह्याचं आणखीन वर्णन बघूया. प्राणाग्नयः एव एतस्मिन् पुरे जाग्रती गार्हपत्यो हवा एषः अपानः व्यानः अन्वाहार्यपचनः यद् गार्हपत्यात् प्रणीयते प्रणयत्नात् आहवनीयः प्राणः. आता ही सगळी इंद्रिय झोपतात, पण मग जागं कोण असतं? कोणीतरी जागा असणार ना. तो असतो प्राणाग्नी. प्राणाग्नी हा जागा असतो. आणि आता अग्नीचे 3 प्रकार ह्या मंत्रामध्ये, 3ऱ्या मंत्रामध्ये अग्नीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. 3 प्रकार कुठले आहेत? एक आहे गार्हपत्य, एक आहे दक्षिणाग्नी आणि तिसरा आहे आहवनीय. अग्नीचे 3 प्रकार आपण मागेही पाहिले होते, पण आता परत त्याचा अभ्यास करूया. याच्यातला अपान वायू आहे हा गार्हपत्य अग्नी आहे. व्यान हा अन्वाहार्य पचनाग्नी किंवा दक्षिणाग्नी आहे. आणि जे गार्हपत्य अग्नीकडून चयन केले जाते तो प्राण या प्रणयनामुळे आहवनीय नावाचा अग्नी आहे. हे साधारण वर्णन झालं. आता स्पष्टीकरण बघूया, अजून काही नीटचं कळलं नाही आहे. आता अग्नी हे 3 प्रकारचे आहेत आणि अग्निहोत्री जे असतात ना, अग्नीची सेवा करणारे, या 3ही अग्नींची सेवा करतात. गार्हपत्य अग्नी म्हणजे काय? तो प्रत्येक गृहस्थाकडे असतो. गार्हपत्यमध्ये गृह हा शब्द आलेला आहे, गृहस्थ. गृहपती त्याचा अग्नी येतो, गार्हपत्य अग्नी येतो, प्रत्येक गृहस्थाकडे असतो. पूर्वी अशी पद्धत असायची की प्रत्येक गृहस्थाची एक अग्निशाळा असायची आणि तिथे अग्नी हा सतत अखंड तेवत असायचा. अग्नी विझणं, अग्नी शांत होणं हे गृहस्थाला दूषणास्पद किंवा दोषास्पद मानलं जायचं. कुणाकडनं तरी पुन्हा अग्नी आणावा लागणं हे फारसं बरं लक्षण समजलं जायचं नाही. त्यामुळे तो गृहस्थाकडे तो काय करायचा, प्रत्येक वेळेस अरणीचं विचारपूर्वक विधीपूर्वक मंथन करून तो प्रदीप्त केला जातो आणि गृहस्थानी याचं रक्षण केलं जायचं. अरणी असते, खालची अरणी एक वरची अरणी, इथे मंथन करून त्या अग्नीला प्रज्वलित केलं जातं आणि पुढे त्याचं रक्षण केलं जातं. दुसरा जो आहे हा गार्हपत्य अग्नी झाला. दुसरा जो आहे अन्वाहार्य पचन, याला दक्षिणाग्नी असंही म्हणतात. हा पितरांचं अन्न घेऊन जातो. अग्नीमध्ये पितरांना आहुती दिली की ती पितरांपर्यंत पोचती करण्याचं काम हे अन्वाहार्य पचन किंवा हा दक्षिणाग्नी करतो. किंवा केव्हा करायचं असतं? दर्श पूर्णमास यज्ञामध्ये हविष्य या दक्षिणाग्नीवर शिजवलं जातं. बघा, हा दक्षिणाग्नीवर जो भात किंवा चरू म्हणतात ना ज्याला, ते त्या अग्नीवर शिजवलं जातं आणि तो अग्नी त्या पितरांना ते पोचतं करतो असंही म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो आहे आहवनीय अग्नी, म्हणजे त्याला आमंत्रण दिलं जातं, त्याला आवाहन केलं जातं, असा जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तो देवांना आहुती देण्यासाठी यज्ञकुंडामध्ये स्थापन केला जातो आणि गार्हपत्य अग्नीच्या कुंडातून उचलून आणून या यज्ञकुंडात ठेवतात. म्हणजे त्याचं प्रणयन करतात. नी धातोय, नी म्हणजे नेणे आणि प्रणयन म्हणजे विधीपूर्वक या अग्निकुंडातनं त्या अग्निकुंडात नेणं म्हणजे प्रणयन करणं असंही आहे. आणि म्हणून हे अग्निहोत्री आहेत ती 3 कुंड स्थापन करतात आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अग्नी केले जातात आणि इथे सकाळ संध्याकाळ होम चालतो. असे 3 अग्नींचं 3 प्राणांचं वर्णन आहे. 3 अग्नी पाहिले, गार्हपत्य, दक्षिणाग्नी आणि आहवनीय. आणि 3 प्राण पाहिले आपण. ह्याच्यात अपान आहे, व्यान आहे आणि प्राण आहे. अशा 3 अग्नीचं पाहिलं. आता इथे पुढे म्हटलेलं आहे, हा तर झाला अग्नी, पण आणखीन याच्यापेक्षाही वरची स्टेज म्हणजे सूक्ष्म स्टेज आहे की आपण जे करतो ना, श्वास आणि उच्छ्वास नकळत होतो. अग्नी तरी मुद्दाम प्रज्वलित करावा लागतो. श्वास आणि उच्छ्वास हाच एक मुळी यज्ञ आहे. काय म्हटलंय 4थ्या मंत्रात? यत उच्छ्वास निश्वासौ एतौ आहुती एतो यः समं नयति समानः मनः ह इति वाव यजमानः इष्टफलम एव उदानः सहा एनम यजमानम अहह अहह ब्रह्म गमयती. काय सुंदर सांगितलंय.
उच्छ्वास आणि निश्वास या दोन जणू काही आहुती असून या आहुती शरीराच्या सगळ्या भागामध्ये समान प्रमाणात जो नेतो त्याला समान वायू म्हटलेले. श्वास उच्छ्वास चाललेत, तुम्ही झोपला असला, तुमचं लक्ष नसलं तरी दिवसभरात 21,600 वेळा श्वासोच्छ्वास चालूच आहे. आणि हे पसरवण्याचं काम कोण करतो? श्वास घेतला तो पसरवण्याचं काम कोण करतो? तो समान वायू आहे. मन जणू काही यजमान आहे. काय सुंदर वर्णन केलं आहे. मन हे यजमान आहे. यजमान आपण व्यवहारात म्हणतो तो अर्थ वेगळा आहे, पण यजमान म्हणजे जो यज्ञ करतो. आणि इथे यज्ञ कोण करतो? हा मन यज्ञ करतो, म्हणून मनाला यजमान म्हटलेलं आहे. आणि उदान वायू जो आहे तो जणू काही या यज्ञाचं इष्टफळ आहे. त्यामुळे उदान वायू या यजमानाला रोजच्या रोज कुठे घेऊन जातो? तर ब्रह्माच्या जवळ 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 समीप 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 नेऊन जातो. प्रत्येक दिवस आपल्याला त्या गंतव्यस्थानाच्या त्या ब्रह्मपदापर्यंत जायचं आहे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं होतं, अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानन तथा परे. हा जरी यज्ञ आपल्याला व्यवस्थित प्राणायाम रूपाने जरी यज्ञ करता आला तरी रोज आपल्याला ब्रह्माच्या पर्यंत पोचण्याची पॉसिबिलिटी किंवा शक्यता वाढत जाते, असंही म्हटलेलं आहे. हा यज्ञ खरंच आहे. यज्ञ माणसाला स्वर्गलोकी नेतात, कारण निष्काम यज्ञ तर परब्रह्मापर्यंत घेऊन जातात अशी मान्यता आहे. बघा, हा परब्रह्मापर्यंत पोचवण्याचं काम हा श्वासरूपी अग्नी आहुती करत असते, असंही म्हटलेलं आहे. या आत येणाऱ्या वायूला समान गतीने समान प्रमाणात सगळीकडे पसरवण्याचं काम हा समान वायू करत असतो. आता पुढे म्हटलेलं आहे की झोपेत काय होतं? झोपेत या मीचं भान सुटतं आणि जीव ब्रह्मापर्यंत पोचतो. मागचा जो प्रश्न होता ना, सुषुप्तीमध्ये काय होतं, जेव्हा इंद्रिय झोपतात तेव्हा काय होतं, आपण पाहिलं. स्थूल इंद्रिय सूक्ष्मामध्ये, सूक्ष्म इंद्रिय मनामध्ये, मन हा प्राणामध्ये, असा लय होत जातो. आणि झोपेमध्ये सगळ्यात झोपेमध्ये मीचं भान सुटतं आणि तेव्हा जीव ब्रह्मापर्यंत पोचतो. नाही अजून कळलं. म्हणजे नेमकं काय होतं बघा. आपल्या या अध्यात्म मार्गामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आहे? तर अहंकार ही अडचण आहे. सगळीकडे आपण म्हणतो मी असं केलं, मी असं केलं, मी असा, मी तसा, माझं असं आहे, मला असं आवडतं. मी सुटत नाही. आणि जोपर्यंत मी सुटत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रह्मपदापर्यंत पोचू शकत नाही. हे तर आपलं पुष्कळ वेळा बोलून झालं. पण मग मी सुटतं ना, रोज मीपणा सुटतो. केव्हा? गाढ झोपेत असता तेव्हा मीपणा आठवतो का? तुम्ही कोण आहात? कुठे झोपले आहात? तुमचा हुद्दा काय? तुमचं शिक्षण काय? तुम्ही आत्ता कुठल्या अवस्थेत आहात? काही आठवतं का? मी राणी आहे का, मी पंतप्रधान आहे का, मी भिकारीण आहे का, मी साधी गृहिणी आहे का, शिक्षिका आहे? मला काही आठवत नाही. माझं वय किती आहे? मी कुणाची आई आहे? कुणाची पत्नी आहे? काहीही आठवत नाही. मीपणा पूर्ण विलीन होतो. आणि जेव्हा मीपणा विलीन होतो तेव्हा तुम्ही ब्रह्मापर्यंत पोचता. प्रत्यक्ष परब्रह्मापर्यंत तुम्ही पोचता. म्हणजे रोज तुम्हाला ब्रह्माचं दर्शन घडतं. आणि म्हणून तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं, ऊर्जा चैतन्य वाटतं. पण रोज आपण त्या परब्रह्माला भेटून येत असतो. मग हा साक्षात्कार आहे का? नाही आहो ना. हे सगळं घडतं हे अज्ञानात घडतं. हेच जर का जाणीवपूर्वक घडलं, ज्ञानाच्या पातळीवर घडलं तर तो ब्रह्मसाक्षात्कार होईल. हीच स्टेज आहे, तेच सगळं घडतं आहे. पण हे अज्ञानाच्या अवस्थेमध्ये घडतं आहे. म्हणून हा ब्रह्मसाक्षात्कार नाही. पण झोप झाल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. हा मात्र ब्रह्मसाक्षात्काराचीच एक अनुभूती आहे. कारण हा आपल्या हृदयाकाशामध्ये ब्रह्मरंध्रामध्ये सुद्धा ब्रह्म आहेच. आणि त्याला भेटून रोज जीव येतो आणि त्या जीवाला अतिशय आनंद होतो. पण त्यावेळेला काय होतं, इंद्रिय सुप्त असल्यामुळे त्याला त्या आनंदाची अभिव्यक्ती करता येत नाही. जेव्हा तो जागृतावस्थेत येतो तेव्हा त्या आनंदाची, त्या स्मृतीमुळे तो आनंदित होतो, असंही म्हटलेलं आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना की एखादं कुठलंही अगदी आपलं आवडीचं काम करताना, प्रत्येकाच्या आवडीचं काम वेगळं असेल, पण आपल्या आवडीचं काम करताना आपण म्हणतो ना की अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते की नाही टाळी? ब्रह्मानंदी टाळी लागते. त्यामुळे
या इथे सुद्धा रोज सुषुप्तीमध्ये त्या जीवाशिवाची भेट घडते, पण मध्ये एक पडदा असतो आणि तो पडदा कशाचा आहे? तो अज्ञानाचा आहे. पण ह्याच्यातनं आपल्याला त्या सुषुप्तीचं एक तंत्र किंवा त्याची एक कला अवगत झालेली आहे. आता स्वप्न बघतो तेव्हा काय होतं? 5व्या मंत्रामध्ये म्हटले, अत्र एषः देवः स्वप्ने महिमानं अनुभवती. स्वप्नामध्ये तो सगळी अनुभव घेतो. यद दृष्टम दृष्टम अनुपश्यती, श्रुतम श्रुतम एव अर्थम अनुशृणोती, देशादिगंतरैश्च प्रत्यनुभूत पुनः पुनः प्रत्यनुभवती, दृष्टंच अदृष्टंच श्रुतंच अश्रुतंच अनुभूतंच अननुभूतंच सच्च असच्च सर्वं पश्यती सर्वः पश्यती. कसली कसली स्वप्न पडतात बघा. आता स्वप्नावस्थेचं वर्णन केलेलं. स्वप्न तर आपल्याला पुष्कळ पडतात. आता हा जो देव आहे तो स्वप्नावस्थेमध्ये स्वतःचा महिमा अनुभवतो. जागृतावस्थेमध्ये त्यांनी जे पाहिलं असतं ना तेच स्वप्नामध्ये सुद्धा दिसतं. आपण म्हणतो ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. नेहमीच असं घडतं असं नाही, पण बऱ्याच वेळेला हे घडतं. आता हे स्वप्न कोण बघतं? मी तर झोपलेले आहे, माझी इंद्रिय झोपलेली आहे, सगळं झोपलेलं. मग बघतो कोण? स्वप्न बघतो कोण? या गार्ग्याच्या प्रश्नाचं उत्तर आता इथे पिप्पलाद मुनी देत आहेत. ते म्हणतात की स्वप्नावस्थेमध्ये मन प्राणात विलीन झालेले नसते, म्हणून एषः देवः, हा देव, एषः म्हणजे हा देव असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुसंस्कृत मन हे सगळी स्वप्न बघत असतं, तो अनुभव घेतो आणि त्या वेळेला तो अनुभव खरासुद्धा वाटतो. हे मन काय करतो? स्वप्नावस्थेमध्ये असताना स्वतःच्याच अद्भुत शक्तीचा अनुभव घेतो. या मनामध्ये एक वेगळी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. स्वप्नसृष्टी ज्याला म्हणतो ना आपण, ही वेगळी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर हे मन एक स्वप्नसृष्टी, एक वेगळं जग निर्माण करतं. या दृश्य जगात काय काय दिसतं आपल्याला? जे जे पाहिलं आहे, ऐकलं आहे, अनुभवलं आहे तेही पाहतो. पण इतकंच नाही तर न पाहिलेलं, न अनुभवलेलं, न ऐकलेलं सुद्धा अनुभवतो की नाही? एखादी व्यक्ती कधीही परदेशात गेली नसली तरी परदेशात जाऊ शकते. कुठल्या अगदी अनोळखी व्यक्ती भेटू शकतात. वेगळेच अनुभवसुद्धा घेता येतात की हे मी कधीच केलं नव्हतं, पण हे स्वप्नात दिसू शकतो. म्हणजे जो विमानात बसला नाही आहे त्यालासुद्धा तो विमानात बसतो, कुठे जातो, वेगळं घर काय बांधतो, वेगळंच सगळ्या वेगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे वास्तवात काही नसलं तरी तो सगळं बघतो, अनुभवतो. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे सर्वं पश्यती सर्वः पश्यती. सगळं पाहतो, म्हणजे पुल्लिंग नपुसकलिंग सगळं म्हटलेलं आहे. यावेळेला होतं काय तर क्षेत्रज्ञ असतो तो बाह्य इंद्रिय आणि मनाने युक्त असतो तेव्हा जागृतावस्था असते. जेव्हा क्षेत्रज्ञ फक्त मनाने युक्त असतो तेव्हा ती स्वप्नावस्था असते. आणि स्वप्नावस्थेमध्ये बाह्य इंद्रियाचा लय मनामध्ये होतो. त्यावेळी क्षेत्रज्ञ मनाशी तादात्म्य पाहून स्वप्नावस्था अनुभवतो. पण खरं म्हटलं तर हा क्षेत्रज्ञ ह्या तिन्ही अवस्थामध्ये नाहीच आहे. या तिन्ही अवस्थेमध्ये तो सापडणारच नाही. तो सगळ्याच्या अलिप्त आहे. यत् स्वप्न जागर सुषुप्तम अवैति नित्यम तद ब्रह्म परमहम न च भूतसंघा. मी सगळ्याच्या पलीकडे असं प्रातस्मरण स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. तो कशातच नाही आहे, सगळ्यात आहे पण कशातही नाही. म्हणजे हा झोपतही नाही, जागाही राहत नाही, स्वप्नही पाहत नाही, कारण तो सगळ्याच्या पलीकडे आहे. स्वप्नावस्थेमध्ये तेच संस्कार वासना रूपाने प्रगट होतात आणि जे अदृष्ट आहे ते स्वप्नात दिसतं असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ही स्वप्नावस्था ही वेगवेगळे अनुभव आपल्याला देणारी अशी अवस्था आहे. आता सुषुप्ती अवस्था काय आहे बघूया. यः सदा तेजसा अभिभूतो भवति अत्र एषः देवः स्वप्नान्न पश्यति अथ तद एतस्मिन् शरीरे एतत् सुखं भवति. आता जेव्हा तो मनोदेव आहे, आता थोडे शब्द वेगळे आहेत बरं का, थोडे कठीण वाटतील. तो मनोदेव आहे, जेव्हा तो तेजाने आवृत होतो तेव्हा तेथे हा देव स्वप्न पाहत नाही. त्यानंतर या शरीरामध्ये ते सुख प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. आता बघूया, हे थोडंसं कठीण वाटतंय. जेव्हा हे मन उदान वायूने सगळ्या बाजूनी झाकलं जातं तेव्हा ते मन स्वप्न पाहू शकत नाही. उदान वायू काय करतो? मनाला ढकलत प्राणापर्यंत नेतो. त्यावेळेला मनही शांत असतं
आणि स्वप्नाचा व्यापार थांबतो आणि त्यावेळेला या शरीरामध्ये फक्त सुखाचं साम्राज्य असतं. झोप लागलेली, काही डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, स्वप्नसुद्धा पडत नाही, तेव्हा काय असतं? केवळ सुख. निद्रेसारखं दुसरं सुख नाही आहे, फक्त सुखाचं साम्राज्य असतं. त्यावेळेला जीव हा शिवापर्यंत पोचतो, त्यामुळे त्याला आनंदाखेरीज दुसरा कसलाही अनुभव येत नाही. अनुभव आपण जे घेतो ते कधी दुःखदायक कधी सुखदायक असतात. इथे अनुभवरहित अवस्था आहे. जीवाचं आणि शिवाचं मिलन झालेलं आहे. तिथे केवळ 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 सुखच आहे असंही म्हटलेलं आहे. आणि मग ही जीवाला आनंदमय स्थिती प्राप्त होते. या स्थितीला म्हटलेलं आहे श्रुतीने सुषुप्ती. या सुषुप्तीमध्ये हे सगळं होत असताना ज्या द्वारामार्फत त्या वासना अभिव्यक्त होऊन जीवाला स्वप्नावस्था अनुभवता येते, ते वासनाचं द्वार तेजाने बंद होतं. त्यामुळे त्या अवस्थेमध्ये सगळी इंद्रिय, मनाच्या वृत्ती हृदयामध्ये लय पावतात. त्यामुळे सुषुप्ती अवस्थेमध्ये मनाला कोणताही अनुभव येत नाही, गाढ झोप लागते. आणि ती गाढ झोप, आपल्याला वाटतं की गाढ झोप लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रसन्न वाटलं, की इंद्रियांना विश्रांती मिळते. हे खरीच गोष्ट आहे. पण मन कशामुळे ताजतवानं उल्हसित होतं? अहो, ते शिवाला भेटून आलं ना, तो जीवशिवाचं मिलन होतं म्हणून अतिशय प्रसन्न वाटलं. पुढे म्हटलेलं आहे 7व्या मंत्रामध्ये, सहा यथा सौम्य वयांसी वासो वृक्षम संप्रतिष्ठन्ते एवं ह वै तत्सर्वं पर आत्मनी संप्रतिष्ठन्ते. इथे एक सुंदर शब्द वापरला आहे की उपनिषदातला एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. गुरु नेहमी शिष्याला म्हणतात. आपण सुद्धा समजावून सांगताना आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला आपण मोठी जरी असली तरी आपल्यापेक्षा वयाने लहान असते, तेव्हा आपण म्हणतो ना, नको रे बाळा असं करूस, हे बघ हे बाळा असं आहे. तो काही बाळ नसतो. इथे सुद्धा उपनिषदामध्ये गुरु शिष्याला किंवा पिता पुत्राला सौम्य म्हणतात. सौम्य म्हणजे माझ्या लाडक्या शिष्या, माझ्या बाळा, असं त्याला एक प्रेमाने एक संबोधन वापरलेलं आहे. आता आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे. जसं आपण मगाशी सूर्याचा पाहिला की नाही, आता अगदी पटण्यासारखा दृष्टांत आहे. पक्षी काय करतात? पक्षी दिवसभर इकडे तिकडे उडतात, त्यांचं खाद्य आणतात, त्यांच्या पिल्लांना भरवतात. पण संध्याकाळ झाली की सगळे पक्षी पुन्हा त्या झाडाकडे परत येतात की नाही, तसंच आपल्या घरट्यामध्ये परत येतात, तसं आणि त्या ज्या वृक्षावर राहत असतात तिथे परत येतात. त्याचप्रमाणे ज्या परमात्म्यापासून हे सगळे प्राणी, पक्षी, जीव इकडे तिकडे जातात, पुन्हा आश्रयाला त्याच्याजवळच येतात. हे पटण्यासारखं आहे की नाही तुम्हाला? हे निश्चित पटण्यासारखं आहे. काम, धंदा, व्यवसाय, नोकरी ह्याच्यासाठी आपण इकडे तिकडे जातो किंवा दिवसभर आपण इकडे तिकडे भटकत असतो. पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, किंवा अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. फिरतच असतो आपण काही काही निमित्ताने. पण संध्याकाळ झाली की जसे पक्षी घरट्याकडे येतात, तसे आपण सुद्धा शेवटी कुठे येतो? त्या परमात्म्यापर्यंत येतो. आणि तेव्हाच जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा या जीवाचं शिवाशी मिलन होतं. त्यामुळे इंद्रिय मनात, मन प्राणात एकरूप होते. आणि म्हणून तर निद्रेला म्हटलेलं आहे निद्रा प्रलय. निद्रा प्रलय, रोज प्रलय होत असतो. प्रलय म्हणजे काही अगदी मोठं सगळं नष्ट होणं नाही आहे, पण त्या प्रलयामध्ये सगळ्या अनुभूती नष्टच झालेल्या असतात. सगळे विचार विकार सगळे नाहीसे होतात आणि केवळ सुखाची अनुभूती येते. म्हणून त्याला निद्रा प्रलय म्हटलेलं आहे. अज्ञानाचा पडदा असतो, त्यामुळे तो ब्रह्मसाक्षात्कार होत नाही, पण जीव तिथपर्यंत जाऊन येतो. त्यामुळे मन, बुद्धी, इंद्रिय सगळे प्राण परमात्म्यावर आधारित आश्रित आहे. आणि म्हणून सगळ्यांचा आधार आहे तो परमात्मा. कळलं की नाही? आता निश्चितच कळलेलं आहे. आता आणखीन बघूया. आणखीन स्पष्ट करण्यासाठी पुढचे 1-2-3 मंत्र आहेत. 13 मंत्र आहेत मला वाटतं, 11 मंत्र आहेत. आता काय म्हटलेलं आहे? मोठा मंत्र आहे, त्यामुळे तो सगळा नाही वाचत, पण त्याचा संदर्भ तुम्हाला नक्कीच कळेल. पृथिवीच पृथिवी मात्राच, आपहाच आपो मात्राच, अशी पंचमहाभूतं म्हणजे एक महाभूत आणि एक त्याची तन्मात्रा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्याला माहिती आहे. त्याच्या तन्मात्रासुद्धा माहिती आहे की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळं आपल्याला माहिती आहे. पृथ्वी आणि पृथ्वीची मात्रा, पाणी आणि पाण्याची मात्रा, तेजाची मात्रा, वायूची मात्रा, आकाशाची मात्रा,
द्रष्टव्य विषय, कर्म, श्रवणीय विषय, घ्राणेंद्रिय, या सगळ्याचं काय होतं बघा, अगदी मलमूत्र विसर्जनसुद्धा हे सगळे त्या हे परमात्म स्वरूपामध्ये लय पावतात आणि तिथेच प्रतिष्ठित होतात. थोडं कठीण वाटतंय का? थोडं वाटतंय कठीण, पण बघा हे सगळे मन म्हणजे सगळे पंचमहाभूत त्यांच्या तन्मात्रा त्या परमात्म स्वरूपामध्ये लीन होतात. म्हणजे काय होतं बघा, इथे पंचमहाभूत ते म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त यांना पुरवली जाणारी ऊर्जा आणि प्राण हे सगळं त्या परमात्म्याच्या आश्रयाने राहत असतं. आकाश काय, वायू, अग्नी, आप, पृथ्वी ही स्थूल पंचमहाभूत आहेत, त्यांच्या तन्मात्रा आहेत. ही सूक्ष्म महाभूत आहेत. या सूक्ष्म पंचमहाभूतांमधनं स्थूल महाभूत निर्माण होतात आणि ह्याला पंचीकरण असं म्हटलेलं आहे. पंचीकरण, आधी सूक्ष्म त्याच्यातनं स्थूल निर्माण होतात. असं हे सगळं विश्वनिर्मितीची प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे जसं समर्थांनी म्हटलेलं आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. या पंचीकरणाचा अभ्यास करता यायला पाहिजे किंवा त्याची ओळख करून घेता आला पाहिजे. आता बघा, आकाशामध्ये एकच मात्र आहे. आकाशाचा फक्त शब्द आहे. आकाश आहे म्हणून आपल्याला ऐकू येते. आकाशाशिवाय ऐकणं शक्यच नाही. त्यामुळे आकाशामध्ये शब्द हा एकच गुण आहे. वायूमध्ये शब्द पण आहे आणि स्पर्श पण आहे. वायूचा स्पर्श जाणवतो की नाही, झोंबरा वारा असं आपण म्हणतो. त्यामुळे ते वायूला शब्द पण आहे, आवाज पण आहे आणि स्पर्श पण आहे. अग्नीमध्ये शब्द आहे, स्पर्श आहे आणि रूप आहे. अग्नी दिसतो, स्पर्श केला तर चटका बसतो आणि आवाजही आहे. त्यामुळे शब्द, रूप, स्पर्श हे अग्नीमध्ये. पाण्यामध्ये तर शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे आणि रस आहे. हे चारही गुण आहेत. एक एक वाढत चालले बघा. आकाशाचा 1 गुण आहे, वायूचे 2 गुण आहेत, तेजाचे 3 गुण आहेत, पाण्याचे 4 गुण आहेत आणि पृथ्वीचे 5 गुण आहेत. पृथ्वीमध्ये सगळंच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळं आहे. आणि त्याचबरोबर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं आहे. आणि ज्या प्राणामध्ये हा संपूर्ण कार्यकारण संघात एकत्र ग्रथित होऊन त्याच्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते आणि म्हणून ह्या प्राणाला सूत्रात्मा असं म्हटलं आहे. शब्द ऐकलाय, सूत्रात्मा. बघा ना, हे सगळी पंचमहाभूत एकमेकाच्या विरोधी आहेत. पाणी आहे ते अग्नीला विझवतं. अग्नी आहे म्हणजे प्रत्येकजण खरं तर एकमेकांना मारक आहे, पण ह्या सूत्रात्मा आहे त्यामुळे सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत. आणि हा जो आहे ह्याला जीवात्मा किंवा सूत्रात्मा असं म्हटलेलं आहे. पुढचा 9वा मंत्र आहे, एष हि द्रष्टा, स्प्रष्टा, श्रोता, घ्राता, रसयिता, मंता, बोद्धा, कर्ता, विज्ञानात्मा पुरुषः सहा परे अक्षरे आत्मनी संप्रतिष्ठन्ते. आता हा जो स्प्रष्टा म्हणजे स्पर्श करणार आहे बघा. आता हा कोण आहे? हा जीव आहे. स्प्रष्टा आहे म्हणजे स्पर्श करणार आहे. श्रोता म्हणजे ऐकणार आहे. घ्राता म्हणजे वास घेणार आहे. रसयिता म्हणजे चव घेणार आहे. मंता म्हणजे मनन करणार आहे. बोद्धा म्हणजे जाणणार आहे. कर्ता आहे म्हणजे कर्म करणार आहे. असा जो विज्ञानात्मा पुरुष आहे तो निरतिशय अक्षरस्वरूप असल्यामुळे आत्म्यामध्ये सम्यक रूपाने स्थित होतो. हा आत्म्यामध्ये स्थित होतं. आता हा विज्ञान पुरुष म्हणजे जीवात्मा जो आपल्यामध्ये आहे तो. असा जो जीवात्मा आहे, आता त्याला जाणीव आहे, त्याच्यामुळे सगळं जाणलं जातं. तो जीवात्मा म्हणजे त्याला विज्ञान पुरुष असं म्हटलेलं आहे. तो सगळं करू शकतो. बघा ना, मला खडबडीत किंवा एखाद्या अगदी काट्याकुट्यातनं चालण्याची वेळ आली तर मला स्पर्श जाणवतो, मला चांगला वाईट वास कळतो, मला ऐकता येतं आहे, मला पाहता येतं आहे, मला स्पर्श जाणवतं आहे, मला विचार करता येतं आहे. हे सगळं कोण करतो? तो जीवात्मा आहे. त्यामुळे तो जीवात्मा आहेच, त्याला विज्ञानात्मा असं म्हटलेलं आहे. मग त्यालाही शक्ती कुठनं प्राप्त झाली? हे सगळ्या ज्ञानाची त्याला शक्ती कुठनं प्राप्त झाली? तर जो श्रेष्ठ, परमश्रेष्ठ असा पुरुषोत्तम आहे त्याच्याकडून ह्याला ही शक्ती प्राप्त होते आणि हा सगळे व्यवहार करत असतो. म्हणजे शरीरातला आहे तो विज्ञानात्मा, सूत्रात्मा, जीवात्मा. पण समष्टीमध्ये सुद्धा एक आहे असाच विज्ञानात्मा. तो कोण आहे? तो आहे हिरण्यगर्भ. व्यष्टीमध्ये आहे तो समष्टीमध्ये आहे. व्यष्टीमध्ये त्याला जीवात्मा, सूत्रात्मा, विज्ञानात्मा म्हटले आणि
समष्टीमध्ये त्याला हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. या विश्वात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आश्रित आहेत आणि तो परमात्म्यावर आश्रित आहे. आता समजते थोडं थोडं. जीवात्मा जो आहे तो सगळे अनुभव घेतो, पण त्या जीवात्म्याचा कुठे विलीन होतो, तो कशाच्या आधारावर? परमात्म्याच्या. तसंच या सृष्टीतले जे व्यवहार घडतात ना, झाडं हलत आहेत, पाणी वाहत आहे, या सगळ्या गोष्टी घडत आहेत, या कुणाच्या आधारावर? त्या हिरण्यगर्भाच्या. आणि हिरण्यगर्भ कुणाच्या आधारावर? पुन्हा परमात्म्याच्यावर. अशी ही पिंडाची आणि ब्रह्मांडाची रचना आहे. किंवा आपण म्हणतो ना, जे पिंडी तेच ब्रह्मांडी, तसंच इथे म्हटलेलं आहे. आता पुढचा बघूया मंत्र. 10वा आणि 11वा असे 2 मंत्र अजून बघायचे. परम एव अक्षरम प्रतिपद्यते सहा यः ह वै तत् आच्छायम अशरीरम अलोहितम शुभ्रम अक्षरम वेदयते यः तु सौम्यः सः सर्वज्ञः सर्वं भवति तत् एषः श्लोकः. त्याच्यासाठी हा श्लोक सांगितलेला आहे. आता जो पुरुष कसा आहे त्याचं वर्णन केलेलं बरं का. तो छायारहित आहे, उपाधिरहित आहे, रंगरहित आहे, शुभ्र अशा अक्षर स्वरूपाला जो जाणतो तो सर्वज्ञ होतो आणि तो सर्वात्मस्वरूप होतो, असा हा श्लोक आहे. असा शब्दशः अर्थ झाला. आता छायारहित म्हटलेलं आहे, सावली पडत नाही त्याची. त्या परमात्म्याची सावली पडत नाही. बघा ना, या पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या, सगळ्या क्रिया करणाऱ्या जीवाला शक्ती कोण पुरवतो? तो परमात्माच सगळ्या शक्ती देतो. तो कसा आहे? तो निश्चितच छायारहित आहे. आपली सावली पडते किंवा कुठल्याही ऑब्जेक्टची सावली पडते ना. काहीही ठेवा, त्या उन्हात ठेवा, सूर्याच्या प्रकाशात ठेवा, प्रत्येक वस्तूची, एखादं टेबल असेल, एखादी खुर्ची असेल, एखादं झाड असेल, तुम्ही असाल, मी असेल, एखादं प्राणी असेल, सावली पडते की नाही? का पडते सावली? आता सावली पडते कारण प्रकाश आपल्याला बाहेरनं मिळतोय. सूर्याचा प्रकाश माझ्यावर आल्यावर माझी सावली पडते. पण जो स्वयंप्रकाशी आहे, ज्याच्या आतून प्रकाश निघतोय, त्याची सावली पडत नाही. आपण सगळे परप्रकाशी आहोत. आपल्याला त्या परमात्म्याचा प्रकाश लाभला आहे म्हणून आपण परप्रकाश. प्रत्येक वस्तू, या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट ही परप्रकाशी आहे. आणि परप्रकाशी असते तिथे सावली पडते किंवा तिथे काजळी साठते. आपण म्हणतो ना, ट्यूबलाईट असेल, निरांजन असेल, समई असेल, मेणबत्ती आहेत, ह्या दुसरीकडनं त्यांना सप्लाय होतं म्हणून त्यांना काजळी धरते आणि त्यांची सावलीसुद्धा पडते. पण हा कसा आहे? याला दुसरीकडनं प्रकाशाचा सप्लाय नाही आहे, पुरवठा त्याचा आतूनच येतो, स्वयंप्रकाशी आहे आणि म्हणून त्याला कुठे सावली पडत नाही. आणि म्हणून आणि जसं प्रकाश आला की त्याच्यापुढे अंधार राहत नाही. सूर्यापुढे अंधार नेऊ शकाल का तुम्ही? नाही हो. सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो. त्यामुळे मग हा काय आहे? हा स्वयंप्रकाशी असल्यामुळे इथे तमोगुण नाहीच, तमारी आहे हा. त्यामुळे इथे तमोगुण रहित आहे. त्यामुळे तिथे छायेचा प्रश्न नाही आहे. याला शरीर नाही, रंग नाही, त्रिगुण नाहीत, म्हणून हा केवळ शुभ्र आहे, शुद्ध आहे, अक्षर आहे, अविनाशी ब्रह्म आहे. आणि ह्या ब्रह्माला जर का जाणलं तर तो व्यक्ती म्हणजे तो साधक किंवा तो सिद्ध पुरुष काय होतो? तो सर्व होतो आणि तो सर्वज्ञसुद्धा होतो. आणि बघा ना, म्हणून तर त्या परमात्म्यामध्ये आत्म्या विलीन झाला की परमात्म्याचे सगळे गुण जे त्याच्या ठायी असतात ते प्रगट होतात. म्हणजे बघा ना, परमात्म्याचे गुण जीवात्म्यामध्ये संक्रमित होतात, ट्रान्सफर होतात तिकडे. म्हणून तर जेव्हा त्या तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाई, तिच्या गाईला जेव्हा इतरांनी, समाजाने मारलं, त्या माराचे वळ तुकाराम महाराजांच्या पाठीवर उमटले. पण त्या परब्रह्म स्वरूप ते झाले. आणि म्हणून एका जीवाचा अनुभव दुसऱ्या जीवाला प्रत्यक्षदर्शी येऊ शकतो. किंवा आपल्याला कथा माहिती आहेत किंवा माऊलींच्या चरित्रामध्ये पाहिलं की आपण रेड्यामुखी वेद वदविले. पण तो रेडा आणि ती माऊली या दोन्हीमध्ये ते परमात्म तत्वच होतं. फक्त ते इकडनं म्हटले ते रेड्याच्या मुखातनं आले असंही म्हणता येईल. त्यामुळे ही सगळी एक ही जी ऊर्जा आहे, हे जे चैतन्य, ही जी शक्ती आहे, ती ट्रान्सफॉर्म होते दुसरीकडे असंही म्हणता येईल. आता बघा, आपण ह्या
सुषुप्ती पाहिली, जागृती पाहिली, स्वप्नावस्था पाहिली, जीवात्मा पाहिला, परमात्मा पाहिला, त्यांचे विकार कसे आहेत. जीवात्म्याला विकार आहेत पण परमात्म्याला विकार नाही आहे. जीवात्म्याला सावली आहे, परमात्म्याला सावली नाही आहे. जीवात्म्याला मलिनता आहे, जीवात्म्यामध्ये तमोगुण आहे, पण परमात्म्यामध्ये नाही, कारण तो स्वयंप्रकाशी आहे. आता ह्या सगळ्याचा समारोप करताना काय म्हटलंय ते बघूया. समारोप करूया. अगदी 11वा मंत्र आहे. विज्ञानात्मा सह देवैः च सर्वैः प्राणाः भूतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षर वेदयते यः तु सौम्य स सर्वज्ञः सर्वं एव आविवेश इति. आता अगदी अखेरचा मंत्र आहे, समाप्ती सूचक आहे. काय म्हटलंय? पिप्पलाद मुनी म्हणतात, त्या गार्ग्य सौर्यायणी गार्ग्याला म्हणतात, हे सौम्य, अरे बाळा, ज्या ठिकाणी सगळ्या देवांच्या सहित विज्ञानात्मा जीव, सर्व प्राण, सर्व पंचमहाभूते प्रतिष्ठित होतात, त्या अक्षर स्वरूपाला जाणायचे. हे जो जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सगळ्यांच्यामध्ये प्रवेश करतो. म्हणून तर आपण म्हणतो ना, एखादी महान विभूती असते, त्यांना दुसऱ्याच्या मनातलं कळतं, दुसऱ्याच्या वेदनासुद्धा कळतात किंवा ते अनुभव घेऊ शकतात, कारण सगळ्यामध्ये तो एक स्वतःलाच पाहतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळीकडे त्याला एकत्वाची अनुभूती येते. आपल्याला वेगवेगळे दिसतात, आकार, रंग, रूप, नाम, ह्याच्यामुळे आपण भेद करतो, पण भेद हा खरा नाही आहे. अभेद हेच ज्ञान आहे. त्यामुळे अभेदत्वाचा ज्याला प्रत्यय येतो तो स्वतःच सर्वज्ञ होऊन जातो असं म्हटलेलं आहे. आता ह्या मंत्राचं शब्दशः अर्थ पाहिला. आता विवेचन थोडंसं बघूया. या अक्षर अविनाशी परमतत्वामध्ये ह्या सगळं जे आहे, प्राण आहे, पंचमहाभूत आहेत, सगळी इंद्रिय आहेत, याच्यासहित तो विज्ञानात्मा पूर्णपणाने विलीन होतो. सगळं घेऊन, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत, पंचप्राण हे सगळं घेऊन त्याच्यामध्ये जेव्हा विलीन होतो तेव्हा त्या अक्षर अविनाशी तत्वाला, त्या परब्रह्माला तो प्रत्यक्ष जाणतो, यथार्थ जाणतो, तत्वतः जाणतो आणि म्हणजेच अनुभवतो. तेव्हा तो स्वतः सर्वज्ञ होतो. तो सर्वांमध्ये प्रवेश करतो. नुसतंच दुसऱ्याच्या मनातलं जाणतो एवढं नाही, तो त्याच्यामध्ये प्रवेश करतो. विश्व होऊन विश्वामध्ये राहतो, कारण परब्रह्मासारखा तोही परब्रह्म होतो. जिथून उत्पन्न होतो तिथेच विलय पावतो. सर्वज्ञ, सर्वत्र, सर्वगामी, सर्वव्यापी असा तो होतो. आणि म्हणून म्हणजे ऑमनिशियंट, ऑमनिप्रेझेंट, ह्या सगळ्यामध्ये तो आहेच आहे, सगळीकडे तो आहे, अशी त्याची अवस्था होते. आता प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. सौर्यायणी गार्ग्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता गुरुजी म्हणतात, ही इंद्रिय मनात, मन प्राणात विलीन होतं. सृष्टीमध्ये ही सगळी पंचमहाभूतं त्यांनी बनवलेल्या सगळ्या सजीव असू दे निर्जीव वस्तूसह त्या हिरण्यगर्भामध्ये एकरूप होतात आणि तिथून सगळे त्या परब्रह्मामध्ये एकरूप होतात. मग अशी आपण पाहिलं की नाही, जीवात्मा परमात्म्यात होतो, तसा हिरण्यगर्भसुद्धा परमात्म्यात. हे सगळं आपली गाठोडी घेऊन त्या हिरण्यगर्भामध्ये किंवा जीवात्म्यामध्ये विलीन व्हायचे आणि मग ते शेवटी परमात्म्यामध्ये विलीन होतो. आणि तो परमात्मा कसा आहे? अक्षर स्वरूप आहे. अक्षर, त्याला नाश नाही आहे, त्याला संपणं नाही आहे, त्याला क्षर नाही आहे. असा तो अक्षर स्वरूप परमात्म्याला जो जाणतो तो सर्वज्ञ होऊन सगळ्यांच्या मध्ये प्रवेश करतो. तो सर्वात्म स्वरूप होतो. याचाच अर्थ तो जो तीव्र विरक्त वैराग्य संपन्न आहे तोच या अज्ञानजन्य सगळ्या प्रत्ययांचा निराश करून सर्वात्म स्वरूप होतो. आणि अशा सगळ्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाची दृष्टी त्याला लाभते असंही म्हटलेलं आहे. अशा या चौथ्या प्रश्नाचा समारोप केलेला आहे. पिप्पलाद मुनीने या गार्ग्याला अतिशय समर्पक असे त्याच्या सगळ्या समस्यांचं, त्याच्या संशयाचं निराकरण केलेलं आहे. विश्व होऊन विचरे विश्वा माझी, अशी जी माऊलींची ओवी आहे, हा विश्व स्वतः विश्व व्हायचं आणि ह्या विश्वातच संचार करायचा आहे. ही ताकद प्रत्येक जीवात्म्यामध्ये सुद्धा आहे. मात्र त्याला थोडी वैराग्याची जोड पाहिजे. प्रपंचात जर का गुंतलेला असेल तर हे शक्य होणारच नाही.
प्रपंचातनं मन काढायचं आहे, इंद्रियातनं मन काढायचं आहे. स्थूल सूक्ष्म इंद्रिय सगळी त्याच्यामध्ये हळूहळू एक 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 लय करत गेलं तर हे शक्य आहे. कठीण आहे, पण हे शक्य आहे प्रत्येकासाठी. आणि त्याच दृष्टीने आपला हा सगळा प्रयत्न आहे. उपनिषदांचा अभ्याससुद्धा आपण ह्याच भावनेतनं करतो आहे की आपल्याला त्या उच्चतम अवस्थेपर्यंत पोचायचं आहे. ह्या जन्मी पोचू का नाही हे माहिती जरी नसलं तरी त्या दृष्टीने वाटचाल करायला काय हरकत आहे. सुरुवात तर आत्ता करू, 2 पावलं तर ह्या जन्मात टाकू, पुढचं तो बघून घेईल अशी आपण श्रद्धा ठेवूया, असा त्याच्यावर विश्वास ठेवूया. कारण ही शक्ती देणारा सुद्धा तोच आहे. हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद को जय करे. एवढी शक्ती त्याला आपण मागूया. आणि तो शक्ती दाता आहे, शक्ती देणारा आहे, तेज ऊर्जा चैतन्य देणारा असा तो परमात्मा आहे, तो अक्षर आहे. मलाही त्याच्यासारखंच व्हायचं आहे. त्याच्यासारखं जेव्हा मी होईन तेव्हा त्याच्यामध्ये मी विलीन होऊ शकेन एवढी खात्री आहे, एवढे विश्वास आहे, एवढी श्रद्धा आहे. याच उपनिषदाच्या या 4थ्या खंडाचा आज आता समारोप करूया आणि इथेच थांबूया. शेवटच्या 2 प्रार्थना म्हणणार आहोत आपण. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.